काय एवढी तुला जी भीती आहे ती भीती काय. प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सन्मान्य भाऊसाहेब आंधळकर यांचा उमेदवारी अर्ज आपण उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर भरलेला होता. त्याची आज छाननी होती आणि छाननीच्या वेळेस मूळ मैदानात पुढे लढण्यापेक्षा त्यांची उमेदवारी आधीच बाद करण्याचा असा एक अयशस्वी प्रयत्न आज या ठिकाणी झाला. साहेबांच्या उमेदवारीबद्दल हरकती नोंदवण्यात आल्या आणि त्या रिजेक्शन ऑफ नॉमिनेशन पेपर याच्यासाठी या हरकती देण्यात आल्या. त्यांच्या जमिनीची मालमत्ता मूल्य, त्यांच्या पत्नीचे जंगम मालमत्तेचं मूल्य, काही किरकोळ चुका, गुन्ह्याची माहिती इत्यादी संदर्भातली. परंतु हे सर्व ज्या हरकती होत्या त्या सबस्टन्शियल कॅरेक्टर सेक्शन 36 ह्या जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 आहे त्याच्या कलम 36 नुसार या किरकोळ स्वरूपाच्या हरकती यावेळेला विचारात घेता येत नाही. ही प्रोसिजर समरी प्रोसिजर असते आणि त्याच्यामुळं ज्या हरकती होत्या त्या शपथपत्रातल्या होत्या, त्या नामनिर्देशन पत्रातल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळं जमिनी मूल्य करेक्ट दिलं नाही. जमिनीचं मूल्य किंवा शेअर सोन्याचे मूल्य हे बदलत असतात. परवा दिवशी दुबईमध्ये आभाळ फाटलं तर मुंबईतल्या प्रॉपर्टीचे भाव रात्री वंचित बहुजन आघाडीचा या हरकती सन्मान्य निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ओंबासे साहेब यांनी सर्व हरकती ह्या फेटाळलेल्या आहेत आणि भाऊसाहेब आंधळकरांचा एक आक्रमक व्यक्तिमत्व त्यांचा अर्ज आज स्वीकृत केलेला आहे, मंजूर केलेला आहे. जय भवानी, जय भीम, जय महाराष्ट्र. आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांनी कायद्याने काम केला. कुठल्याही कशाला निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर येऊ शकत नसतंय, पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्वाश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराजे निंबाळकर, त्यांचे भाऊ ठाण मांडून वकील घेऊन बसले. दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला, वकील उभा केले, लेखी ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे 8 काय असतील ते काय म्हणतात त्याला 11 गुन्हे आहेत, 8 दाखवले. अरे 3 फायनल झाले ना, ते गुन्हे आत्ता दाखवत असतील. परंतु प्रॉपर्टीबद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही, अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या. हे निग्लिजेबल आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बार्शीमध्ये, माझ्या लिंगायत समाजामध्ये, माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आजही उद्धव सेनेचे शिंदे साहेबाचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंधळकरांनी सर्व पणाला लावलेला आहे. आणि अन्नछत्रावर काय असेल ते. आणि आता कुठे 13 वर्षानंतर मला माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला, 13 दिवसात न्याय दिला. आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे अण्णा जाधव साहेब आहेत, आमचे प्रवीणजी आहेत आणि इतर आमचे कोले साहेब आहेत या आणि महासाहेब आहेत आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला. अनेक फोन गेले, त्यांना माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी आंधळकराचं रक्त आहे. गणपतराव आंधळकर, हिंद केसरी, अण्णा बिराजदार अप्पा, अण्णा माझे साडू होते. आणि हे पैलवानी रक्त तुला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. आणि तू ओमराजे साहेब अरे तुला नाही बोलत मी तुम्हाला, तुम्ही आजच 3ऱ्या नंबरला गेला. आज विषय तुमचा संपला. आता खरी लढाई आमच्या काय म्हणतात या ठिकाणी बरोबर आहे. यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही. आता खरी लढाई ज्या वेळेला होईल, आम्ही आता मैदानात आलेलो आहे. अहो हे शक्य आहे काय? सीबीआयचं काय, अमक्याचं काय, तमक्याचं काय, काय करू शकलं नाही कोण. गवत या ठिकाणी उपटता आला नाही. सच्चाईची लढाई मी लढतोय. धर्मानं चालतोय, अधर्मानं तुमच्यासारखं नाही. आमचा पक्ष खरा फोडला, शिवसेनेतनं बाहेर पडलो, त्याला कारणीभूत ओमराजे निंबाळकर आहे. मला त्या ठिकाणी जगू दिलं नाही, जातीवाद केला. तू जाऊन कुठं बसत होता आम्हाला माहिती आहे. आणि आज बार्शीतली जनता 80% मतदान भाऊसाहेब आंधळकरला करणार. माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक MIM या ठिकाणी आहे. या ठिकाणी
मला काय हे मतदान देणार. त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव 48 मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा वाण्याला सोडती आली नाही का. जातीवाद करत नाही मी. लिंगायत वाणी दिसला नाही का. लिंगायत वाण्याचा वापर केला जातो का. लिंगायत वाणी या ठिकाणी 5.5 लाख मतदार आहे. तुम्ही का उघडला. आजच्या इथल्या नेत्याला सुद्धा जे विविध पक्षात लिंगायताचे नेते असतील त्यांना माझा प्रश्न आहे. समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायताकरता काय केलं. ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी 3 उमेदवार लिंगायताचे दिले सरकारनं दिले नाही. हाच या बहुजन आघाडीचा आता लिंगायत समाज मला मराठा बांधव असतील. ओबीसी आमचं 57% आहे. ओबीसी मी ओबीसीत नाही. ओबीसी बांधव असतील हे सगळे माझा दलित बांधव मुस्लिम बांधव हे सगळे आम्ही एक आहे. आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आणलेले आहेत. प्रस्थापिताला आता सळो की पळो करून सोडणार आहे. माझा प्रतिस्पर्धी ओमराजे राहिलाच नाही. लोकांना वाटतंय गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची. आम्ही आयुष्य घातलं रे तुझ्यासाठी. गेल्या वेळेला कुणाकरता भांडलो कुणाकरता आम्ही मतदान मागितलं. ओमराजे तुमच्याकरता मतदान मागत होतो आम्ही. आणि तुम्ही आता गरिबी दाखवताय कुठं आहे काहीतरी दाखवता ह्याला टीव्हीला काहीतरी उगा. हे समाजाला माझ्या युवा वर्गाला माझ्या इथल्या विद्यार्थीनीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे. शैक्षणिक हब पाहिजे. कारण या ठिकाणी उद्योगधंदे इथं आले पाहिजे. उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस धाराशिववरून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही पाहिजे. माझ्या आई वडिलांपाशी इथं काम केलं पाहिजे. या ठिकाणचं पाणी 19 TMC आणायचं आहे. तुळजापूरमध्ये साखर कारखाना आपलाय होऊ घातलेला. अडचणी भरपूर आणल्या. कायद्यानं मला कुठेही ठेवायचा प्रयत्न केला परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे. रामाचा हा भक्त आहे. माझ्या काय वाटतंय आपल्याला यावेळेस मताचा टक्केवारी वाढेल किंवा मतदान वाढेल. या वेळेला 1.5 लाखाच्या पुढे वंचितचं या ठिकाणी मतदान मला मिळणार आहे. सगळे पार काल बघितला कार्यकर्ता पेटून उठलेला आहे. गेल्या उमेदवारांनी काय प्रॉब्लेम केला सगळ्याला माहिती आहे. त्या ठिकाणी हे 1.5 लाखाच्या पुढे जाईल. बार्शी 3.5 लाख मतदार आहे. 70% नाही 50 जरी धरला तर 2.25 लाखाच्या पुढे मी जाईन. माझा लिंगायत समाज 5.5 लाख आहे. 5.5 लाखातलं सगळ्याला आता कळलेलं आहे. कुठल्याही काय म्हणतात वरिष्ठांनी कुठं कुणाला काय दिलं अमकं दिलं कुणाला सपोर्ट केला आता लोक ऐकणार नाहीत. आणि त्यामुळं या ठिकाणी माझा जो समाज आहे मी 3 लाखाच्या पुढे लिंगायत समाजामधनं जाईल. माझे जे ग्रुप आहेत 14 ग्रुपच्या माध्यमातून 10 लाख मुलं माझ्या टचमध्ये आहेत. रिटायर्ड पोलीसवाले आहेत. रिटायर्ड मिलिटरीवाले आहेत. पोलीस लाईन बॉयज आहे. पोलीस मित्र संघटना आहेत. आणि अशा अनेक संघटना परांडा भूम वासी ज्या वेळेला लोकांना अन्न नव्हतं कोरोनामध्ये पेशंट ऍडमिट होते खिशात पैसे होते बाहेर खायला नव्हतं त्यावेळेला हा पट्टा मैदानात होता. सगळे पुढारी लपून बसले होते आणि 11 महिने कुणी बाहेर आला नव्हता. त्यावेळेला पेशंट ऍडमिट डिस्चार्ज बिल कमी कर मैतकर उचलून इथपर्यंत कामगिरी माझ्या सगळ्या बांधवांनी. एक आमचा शिवसैनिक सागर कळमणकर त्या ठिकाणी त्याला काय मृत्युमुखी पडावं लागलं. त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा दीपक भैया आहे आंदळकर आमचे शेटे साहेब आणि आमचे काय दुसरे काशीद साहेब आणि अजून एक वकील साहेब आहेत. त्या सगळ्यांनी सिंहाची खिंड लढवली आणि या ठिकाणी यश आलेलं आहे. आज उमेदवारी दिली त्याच दिवशी खरं तर विजय होता. आज विजयावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि कायदेशीर जो निकाल आहे तो काउंटिंग दिवशी लागणार आहे. आणि याच ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक वंचित आघाडी स्वतः आंबेडकर साहेब येतील आमचे प्रवीणजी येतील आमचे अण्णा जाधव साहेब येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला यश मिळणार एवढं सांगतो. सर्वांची रजा घेतो. फक्त अफवा पसरवतील काय बी करतील ते तुम्हाला सांगायला काय आता ही नाही. तर त्यामुळं काय 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 आता तुम्हाला टेक्नॉलॉजी वेगवेगळी आलेल्या आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करू शकतील. भाऊसाहेब आंदळकर हा बजरंग बली 11 सकाळी 11 वेळा माझी हनुमान चालीस असते. पहाटे 5 ला उठतो. प्रश्न आहे आपण परवा म्हटले होते की तानाजी सावंत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत.